काय गाडी ओके? काढ तू तुझा फोटो. थांब. आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगानं येणाऱ्या 5 वर्षासाठी आपल्या बार्शी तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या निमित्तानं या तालुक्याचं भविष्य आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहे? बार्शीची पंचायत समिती आपण कुणाच्या हातामध्ये देणार आहे हे ठरवणारी ही निवडणूक आणि या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगानं होत असलेल्या आपल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले माढा मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊंचे आणि माझे आमचे घनिष्ठ मित्र अनेक कर्तृत्वान माजी खासदार सन्माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण विजयाची हॅट्रिक करणार आहे ते आपल्या मतदारसंघाचे मी माजी म्हणणारच नाही. या मतदारसंघाचे आमदार सर्वसामान्य माणसाचा आमदार, सर्वसामान्य माणसाचा नेता आणि माझे बंधुतुल्य मित्र सन्माननीय राजाभाऊ, आपण बार्शी शहरानं ज्या आमच्या बहिणीला 5 वर्षासाठी शहराची सेवा करण्याची संधी दिली त्या आमच्या तेजस्विनीताई, सन्माननीय उपनगराध्यक्ष रोहित पाटील, सभापती विजय गरड, रणवीर राऊत, केशव घोगरे, संतोषजी निंबाळकर, महावीरजी कदम, श्रीमंतजी थोरात, बाबाजी कट्टे, अनिलजी पाटील, भाऊसाहेब अंधळकर, अविनाशजी गायकवाड, कौरव माने, प्रमोदजी वाघमोडे, मदनजी दराडे, बबन गडदे, विजय माने. मी आपलं वाचून दिलेली नावं, लिहून दिलेली नावं वाचल्यात. त्याच्याहीपेक्षा खूप जुने, जाणते आणि महत्वाची लोक स्टेजवर आहेत. आपल्या सगळ्यांची क्षमा मागतो, काय आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता मला 4:30 टेकअप करायचं आहे. आज थोडा उशीर झाला, आपल्या सगळ्यांशी खूप बोलायचं होतं, पण आपल्या सगळ्यांची मी क्षमा मागतो. आपण सगळे बार्शी तालुक्यातनं आलेले सगळे बांधव, आमच्या भगिनी, या निवडणुकीचे सगळे उमेदवार आणि आपण सगळे पत्रकार बांधू, एकदा आपण सगळ्यांनी हात वरती करा, जोरदार टाळे वाजवा. ही टाळी कशासाठी? ही टाळी मार्केट कमिटीसाठी. पुन्हा एकदा वर करा. ही टाळी बार्शीच्या नगरपालिकेसाठी. आणि ऍडव्हान्स टाळी वाजवायची का? आता वाजवा. आणि ही टाळी जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी. मी आपलं मनापासून अभिनंदन, मनापासून कौतुक करणार आहे. आणि तुम्हाला मी विनंती केली होती की मार्केट कमिटीमध्ये सत्ता द्या, नगरपालिकेमध्ये सत्ता द्या, तुम्ही सांगाल ते करू, तुम्ही सांगाल ते करू. आणि मी लोकांना विचारलं होतं की सांगा आमचे विरोधक निवडून आले तर हे कुठून करणार आहेत?
आमच्या लोकांना खरं पटलं की ह्या विरोधकांच्याकडं करण्यासारखं काही नाही, अशा बिनपाण्याच्या विहिरीत उडी मारायची नाही. राजाभाऊनं भरभरून कॅनलचं पाणी आणलंय, त्या पाण्यातनं जायचंय, हा विषय आमच्या लोकांनी घेतला. म्हणून आमच्या सगळ्या लोकांनी मनापासून आशीर्वाद राजाभाऊ आणि त्यांच्या सगळ्या उमेदवारांना दिले. मी मनापासून आपलं कौतुक करतो. वास्तविक पाहता आपल्या सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी मार्केट कमिटीची निवडणूक लागली. राजाभाऊ माझ्याकडून सीएम साहेबांनी सगळी माहिती घेतली. बार्शी नगरपालिकेची निवडणूक लागली. निवडणुकीच्या अगोदर मी साहेबांना सगळी वस्तुस्थिती सांगितली. बार्शीची नगरपालिका मोठ्या फरकानं निवडून येईल असंही सांगितलं. सीएम साहेबांनी 2-3 प्रश्न विचारले होते, इथं सांगत नाही. पण जय खरंच जमेल का? म्हणलं साहेब खरंच जमेल. मला पुन्हा विचारलं जय नक्की जमेल का? म्हणलं साहेब नक्की जमेल. आणि जेव्हा जमलं तेव्हा साहेबांनी भरभरून कौतुक राजाभाऊचं आणि बार्शीकरांचं केलं. आणि मला साहेबांनी सांगितलं जय मला नगरपालिकेला जाता आलं नाही. राजाभाऊ माझा लढवय्या सहकार्य आहे आणि जे राजाभाऊनी केलंय ते आयुष्यात खूप कमी लोक माझ्यासाठी करतात. एवढं मोठं राजाभाऊनी त्याग माझ्यासाठी केला आहे, भोग राजाभाऊनी माझ्यासाठी भोगला आहे. त्या राजाभाऊच्या निवडणुकीला जिल्हा परिषद निवडणुकीला येणार आहे, पण मी बार्शीकरांचं आभार मानायला येणार आहे. अशा पद्धतीची भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडली. दुर्दैवानं मुख्यमंत्री महोदयांना येता आलं नाही आणि मला त्यांनी निरोप दिलाय जय तुझा माझ्या वतीनं बार्शीकरांना सांग नगरपालिकेची मार्केट कमिटीची उधारी आहे, आता जिल्हा परिषदेची आणि एक उधारी करा आणि ही सगळी उधारी परत करायला निवडणूक झाल्यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याकडे येणार आहेत, हे सांगण्यासाठी मी तुम्हाला आलो. राजाभाऊ आपली एवढी मोठी धडकी घेतली, समोरच्यानी एवढी धडकी घेतली. मला माहितीये जंगलामध्ये जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, जंगलामध्ये जेव्हा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा लांडगे कळपानं फिरायला लागतात. जेव्हा अस्तित्व संपतंय असं वाटतं, अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा लांडगे कळपानं फिरायला लागतात की आपण एकत्र फिरायला लागल्यावर तरी वाघाच्या तावडीतनं वाचू असं लांडग्यांना वाटतं, पण ते समाधान तात्पुरतं असतं. ते समाधान तात्पुरतं असतं. राजाभाऊचा दसका आमच्या वाघाचा एवढा मोठा दसका घेतलाय. सगळ्या अनैसर्गिक युती इथं झाली, सगळ्या ब्लड ग्रुपची लोक एकत्र आली. पण तुम्हाला एक सांगतो, आपण सुद्धा दवाखान्यात जातो, तुम्हाला रक्त भरायचंय तर ते रक्त तुमच्या ब्लड ग्रुपचंच मागितलं जातं. वेगवेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त तुमच्या जेव्हा वेगळ्या ब्लड ग्रुपचं रक्त भरलं जातं तेव्हा पेशंट काय होतं? पेशंट. त्यामुळं आता इथलं पेशंट तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला हे सांगण्यासाठी आलोय बाबांनो की आता मागची नगरपालिकेची निवडणूक होती. राजाभाऊ मला मुख्यमंत्र्यांच्याकडे मागायचं होतं. नगरपालिकेला राजाभाऊच्या पैसे द्या, आम्ही दोघांनी सीएम साहेबांच्याकडे मागितलं असतं. पण माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माझ्यासारखा सामान्य घरातला एक मुलगा राज्याच्या ग्रामविकास खात्याचा मंत्री केला आहे. आता मी ग्रामविकास खात्याचा मंत्री असताना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, तर भविष्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत, या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात.
या तिन्ही संस्था माझ्या खात्याच्या अंतर्गत येतात आणि या जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीतनं जे काम होतं, जो निधी या तिन्ही संस्थांना येतो, तो सगळाच्या सगळा निधी ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतो. लक्षात ठेवा, ग्राम विकास खात्याच्या माध्यमातून येतो. मग माझ्या खात्याअंतर्गत या गावखेड्यातली सगळी कामं, एकही काम असं नाही की जे दुसऱ्या खात्याकडून करायची आवश्यकता असते. अनेक खाते देतात पैसे इथं, पण एकही काम असं गावखेड्यातलं नाही जे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून होत नाही. मुख्यमंत्री सडक योजना ग्रामविकासकडं, प्रधानमंत्री सडक योजना ग्रामविकासकडं, 30-54 रस्ता ग्रामविकासाकडं, 50-54चा रस्ता ग्रामविकासकडं, पूल बांधायचंय ग्रामविकासकडं, गावातला अंतर रस्ता करायचा आहे ग्रामविकासकडं, गावातलं गटर करायचंय ग्रामविकासकडं, गावात ग्रामपंचायत कार्यालय बांधायचंय ग्रामविकासकडं, गावात मंदिर बांधायचंय ग्रामविकासकडं, गावात स्मशानभूमी बांधायची आहे ग्रामविकासकडं, स्मशानभूमीतला कट्टा बांधायचा आहे ग्रामविकासकडं. गावामध्ये जे काम आहे ते प्रत्येक काम ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मंजूर होतं. आणि मग सांगा सोपल साहेब, तुम्ही कुठल्या ग्रामविकासकडे जाणार आहे? आणि जरी इथं आला तरी मी देणार आहे. ती वेळाची येऊ देऊ नका. माझं म्हणणं ती वेळाची येऊ देऊ नका. ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून जे काम राजा भाऊ आपण सांगाल, जो विषय राजा भाऊ आपण सांगाल, मी मागे सांगितलं होतं, पण आज तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवा. बार्शी पुरता तरी ग्रामविकास खात्याचा मंत्री राजा भाऊ देण्यात ठेवा. राजा भाऊ जे सांगेल ते सगळंच्या सगळं या भागामध्ये देण्याची भूमिका आपण घेऊ. काय केलं नाही राजा भाऊने इथं. आज बार्शी योजनेचं काम उर्वरित कामासाठी 300 कोटी रुपये अजून लागत आहेत. राजाभाऊ चिंता करू नका. मुख्यमंत्री महोदयाने, मी सभा झाल्या बोललो, साहेब मी तिथे जाऊन शब्द देऊन आलोय, म्हणले चिंता करू नको, राजाभाऊसाठी माझं स्पेशल पॅकेज कायमचं इथंही अडचण येणार नाही. त्यामुळे गावात खेड्यामध्ये मगाशी राजाभाऊने बोलता बोलता सांगितलं, अशा तळमळीचा नेता मिळणं हे नशीब असतं आपलं. पराभव झाला त्यातून वेळ गेला बाहेर. कारण राजा भावनिक आहे, लोकांसाठी स्वतःसाठी जेवढा भावनिक आहे त्याच्यापेक्षा अधिक तो कार्यकर्त्यांच्यासाठी भावनिक आहे. एखाद्या कार्यकर्त्याचं दुःख त्या माणसाला सहन, त्याच्या पद्धतीला धावून जाण्याचं सातत्यानं काम करतो. निवडणुकीत पराभव झाला, त्यातून बाहेर पडला आणि वाघासारखा पुन्हा बाहेर निघाला. जिथं दिसल तिथं सुपडा साफ व्हायला लागला. या धुरंधर मध्ये एक डायलॉग आहे ना, घायल हूं इसीलिए घातक हूं. जखमी आहे म्हणून सगळ्यात काय धोकादायक आहे. तेव्हा राजा भाऊने आता काम करायचं. राजा भाऊ आता बोलता त्याच्या भावना बघा काय. सगळं होते, माझ्या गावातल्या लोकांना चांगले उपचार मिळाले पाहिजेत. लूटमार होते, अडचण होते. या लोकांची अडचण सोडवण्यासाठी राजा भाऊनी सांगितलं की मला बार्शीमध्ये एक मोठं हॉस्पिटल बांधायचं उभा आहे आणि मी ग्रामविकास खात्याचा मंत्री तुमचा भाऊ, मी आता आपल्याला सांगतो, या गाव सगळं जे लागेल ते कुठं जायचं नाही. आणि अगदी उरलं सुरलेलं काम करायचं असतं ते कुठनं, डीपीडीसीतनं. ते कोण करतं, पालकमंत्री. ते कोण आहे, मग राजा भाऊ दुसरे
एका दुकानात एकाच हॉस्पिटलमध्ये सर्व रोग उपचार केंद्र. आपल्याकडे काही अडचण नाही, सगळं आपल्याकडे आहे. म्हणून सांगितलं ना, आता दुसरीकडे कुठे जायची गरज नाही. आणि देवाभाव असल्यावर सगळं आपोआप इथं येतं, काळजी करू नका. आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी सांगतो, आणि हा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देण्यासाठी आलोय. अरे राजाभाऊनं आपल्यावर प्रेम केलं, तुम्ही राजाभाऊवर प्रेम करता, आणि आता ज्या पराभवाच्या जखमा आहेत त्या बुजवायच्या असतील, आपल्या राजाभाऊला पुन्हा उभारी द्यायची असेल, या तालुक्याच्या विकास कामाला पुन्हा उभारी द्यायची असेल, फक्त राजाभाऊ उभारी घेतली म्हणजे या तालुक्याच्या विकास कामानं उभारी घेतली, लक्षात ठेवा. गोरगरिबाच्या प्रश्नानं उभारी घेतली, लक्षात ठेवा. राजाभाऊ रात्रंदिवस लोकांसाठी मेहनत करतो, लढतो, झगडतो. आणि तो राजाभाऊ पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा झेंडा सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये राजाभाऊ पहिल्यांदा सोलापूर जिल्ह्याच्या परिषदेवर फकेल. राजाभाऊची सोलापूरच्या जिल्हा परिषदेत ताट राहिली पाहिजे, बार्शीची मान ताट राहिली पाहिजे. याच्यासाठी जबाबदारी कुणाची आहे? कुणाची आहे? घेतली. आता तुम्ही जबाबदारी घ्या. तुम्ही राजाभाऊच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा, आणि 6च्या 6 उमेदवार आणि 12च्या 12 पंचायत समिती सदस्य आपण ताकदीनं निवडून द्या. बाकीचं सगळी चिंता तुम्ही आमच्यावर सोडा. हा तुमचा भाऊ इथं राजाभाऊ आपल्या सगळ्यांना शब्द देतो. सगळ्यांनी एकदा हात वर करा बघू. लढायचं नक्की. आपलं इथलं नाव, देवाचं नाव काय इथलं? भगवंताला तीर्थक्षेत्राचा दर्जा देणार आहे. पण ज्यांनी हात वर केला त्या माणसाला भगवंत रायाची शपथ आहे. आता थांबायचं, आता जिंकायचं, आणि आता जिंकण्यासाठी तुम्ही लढाच. पण तुमच्या सोबत प्रत्येकाने 10-10 मताची बेरीज करा. निवडणूकला जिंकणं अवघड नाही, आणि ते तुम्ही हातात घेऊन करा. एवढंच सांगण्यासाठी मी इथं आलोय. मला खात्री आहे आपण सगळेजण ताकदीनं उभं राहाल आणि राजाभाऊचा मान ताट कराल. भारतीय जनता पक्षाला ताकद द्याल, बळ द्याल, आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा बार्शीची पंचायत समिती भारतीय जनता पक्षाच्या झेंड्यावर आपण जिंकून आणाल, अशा पद्धतीच्या भावना व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपल्याला जाताना एक शब्द देऊन जातो. चिंता करायची नाही, आता लढायचं आहे. पण लढत असताना या तालुक्याच्या प्रत्येक प्रश्नाच्या संदर्भातली भूमिका घेऊन अख्खं ग्रामविकास खातं, अख्खं सरकार आपल्या पाठीशी ताकदीनं उभं राहील, हा शब्द या निमित्तानं देतो. 7 तारखेला कमळाच्या चिन्हाच्या समोरचं बटन दाबायचंय, बरोबर? 7 तारखेला कमळ चिन्हाची काळजी तुम्ही घ्या. आमचे देवाभाऊ सातत्यानं सांगतात 7 तारखेला कमळाची काळजी तुम्ही घ्या, पुढचे 5 वर्ष तुमची काळजी आम्ही घेतो, असा शब्द तुम्हाला देतो. आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.